चाललंय. तर काल काय बघितलं आपण? फॉल्ट ऑकर ऍट द मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन बघितलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा काल, म्हणजे समजा हा आपला जनरेटर आहे. ओके. आता ही पण एक ट्रान्समिशन लाईन आहे. त्याला आपण असं दाखवू. ही कनेक्टेड आहे बसला. ओके. आणि इथनं पुढं एक ट्रान्समिशन लाईन आहे आणि इथं एक ट्रान्समिशन लाईन आहे. समजा इथं एक ट्रान्समिशन लाईन आहे. हे वेगवेगळे ट्रान्समिशन लाईन बरं काय, सिंगल लाईन डायग्राम दाखवला. ही काय 3 नाही आहेत. तुम्हाला आणि जर डाऊट येत असेल तर चौथी एक लावली. ओके. ही अशी, ही एक बस आहे, ही एक वेगळी बस आहे. आता बस म्हणजे ऍक्च्युली काय असतं, हे असे सबस्टेशनच असते. ओके. आणि काल काय सांगितलं होतं, फॉल्ट ऑकर्ड आहे मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ओके. आता बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं ही किती 100 मेगावॅट पॉवर ट्रान्सफर व्हायला लागले. ठीक आहे. जनरेटर टू तेच इकडं, म्हणजे इथं 50 मेगावॅट गेले, इथं 50 मेगावॅट गेले. हे दोन वेगवेगळे सबस्टेशन आहेत, लक्षात घ्या. दोन वेगवेगळे सबस्टेशन आहेत. आणि आपण अजून सोपं करूया. इथं काय म्हणूया, 25 मेगावॅट आहे, इथं 25 मेगावॅट आहे, इथं 25 मेगावॅट आहे, इथं 25 मेगावॅट आहे. ओके. 25 मेगावॅट आहे. सिस्टम असे नॉर्मल कंडिशनला ऑपरेट व्हायला लागले. ठीक आहे. मग त्यामुळं काय बघा, मी तुम्हाला सांगितलेलं PS मेकॅनिकल इनपुट इज इक्वल टू PE1. ठीक आहे. आणि हे किती होतं, हे 100 मेगावॅट. हे काय बिफोर फॉल्ट. कालचं फक्त जरासं रिव्हिजन करून घ्यायला लागले, कारण तोच पॉइंट आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा ना, आज कम्प्लीट करायचा हा चॅप्टर. ठीक आहे. बिफोर फॉल्ट. मग काय झालं बघा, समजा इथं या लाईनवर फॉल्ट झाला. या लाईनवर फॉल्ट झाला की काय होते, इथं ब्रेकर असतात, हे दोन ब्रेकर लाईनला आयसोलेट करतात. ही लाईन ट्रिप झाली. ठीक आहे. ही लाईन ट्रिप झाली की बघा, ड्युरिंग फॉल्ट काय होणार आहे, हा 25 एवढा हा सगळा असा लोड आहे. आता फॉल्ट झाल्यावर काय होते, त्यावेळी या फॉल्टला पॉवर फीड केली जाते. ठीक आहे. फॉल्टला जास्त पॉवर फीड केली जाते. म्हणजे आता इथं 100 मेगावॅट आहे इनपुट, तेवढीच पॉवर आहे यायला लागली इकडं. मग काय होते, इकडं कमी जाते पॉवर, या साईडला यापासून यापासून कमी जाते. किती जाईल मग, इथं बघा, इथं जाईल 5 MW जाईल इकडं ड्युरिंग फॉल्ट. ठीक आहे. 5 MW. इथं पण 5 MW जाईल, इथं 5 MW जाईल. ठीक आहे. इथं 5 MW जाईल. आणि उरलेली सगळी पॉवर म्हणजे यातली 25 आणि यातली 20 20 20 किती झाली, ही 20 20 20 60 आणि हे 25 85 MW ही चालल्या फॉल्ट मध्ये, चालल्या फॉल्ट मध्ये. ठीक आहे. कारण फॉल्ट झाला की ह्यूज करंट जातो ना तिथं. ओके. जास्त पॉवर त्या फॉल्ट पॉइंटला फीड व्हायला लागले. मग असं व्हायला लागले की काय होते, इकडे बघा टोटल किती झाली, ही 5 5 5, म्हणजे या साईडला चालल्या 10 MW आणि या लाईनने चालल्या इकडं चालल्या 5 MW. ओके. म्हणजे
ड्युरिंग फॉल्ट बघा PS ग्रेटर दॅन PE2 आणि हे किती आहे 15 MW आहे 15 MW आहे आणि हे ड्युरिंग फॉल्ट आहे ड्युरिंग फॉल्ट ठीक आहे 15 MW चालले पॉवर लक्ष देते हा आता बघा त्यानंतर काय होणार PS आता आफ्टर फॉल्ट काय होणार PE3 येणार PE3 आफ्टर फॉल्ट म्हणजे काय होणार बघा जर या लाईनवर फॉल्ट झाला तर हे ब्रेकर काय होतात ओपन होतात हे ब्रेकर ओपन होते असे आणि हे लाईनला आयसोलेट करून टाक ठीक आहे मग ही लाईन गेली आणि परत सिस्टम रिस्टोर होते मग परत पॉवर किती झाली ही इथनं 25 जाणार बघा ही 25 जाणार परत ही 25 आणि ही 25 म्हणजे इकडे परत किती गेली आफ्टर फॉल्ट किती गेली इकडं 50 MW आली त्याची आणि इकडे आली 25 MW म्हणजे आफ्टर फॉल्ट काय झालं PE3 इथं झाली 75 MW आणि हे आफ्टर फॉल्ट ओके आता ही जी मी इलेक्ट्रिकल तुम्हाला पॉवर सांगितलं ना हे तुम्ही कन्सिडर करा ह्या मॅक्सिमम पॉवर आहेत आपल्या म्हणजे ह्या मॅक्सिमम पॉवर आता जे व्हॅल्यू सांगितलं तुम्हाला ते म्हणजे ह्या कन्सिडर करा P max 1 P max 2 आणि P max 3 हे असं आणि ह्याला जर आपण ग्राफ मध्ये प्लॉट केलं तर बघा मी तुम्हाला म्हणलं ना पहिला P max 1 हा P max 1 किती आहे इथं आहे किती आहे 100 आहे ठीक आहे P max 2 किती आहे 15 आहे 15 इथं आहे ठीक आहे आणि P max 3 किती आहे 75 इथं कुठं तर आहे मध्ये ठीक आहे आणि बघा हा हे कर्व असे आले ओके हे असे आले कर्व ओके हे आपण काल बघितलं हे काय आलं PE1 हे PE2 आणि हे PE3 म्हणजे आफ्टर फॉल्ट ड्युरिंग फॉल्ट बिफोर फॉल्ट ठीक आहे आता ही होतं इथं ही लाईन इथं हा डेल्टा 1 बघा इथं होता PM ओके हे नॉर्मल कंडिशनला होतं डेल्टा 1 मग फॉल्ट झाल्यानंतर काय होणार आहे बघा ही आपली सिस्टम काय होणार त्याची इलेक्ट्रिकल आउटपुट रिड्यूस होणार झाले किती P2 वर येणार ठीक आहे त्यावेळी मेकॅनिकल इनपुट जास्त असेल तर काय होतंय डेल्टा वाढत जातोय पण तो ह्या पाथनं नाही येणार तो इथनं येणार लक्षात येते काय कारण इथं आलाय ना तो डेल्टा वाढत गेला इथपर्यंत गेला ठीक आहे याला करस्पॉन्डिंग काय असणार हा डेल्टा 2 मग इथनं सिस्टम रिस्टोर झाली की ती कुठं जाणार आहे इथं जाणार आहे ठीक आहे या इथं नाही जाणार ती कारण आता एक लाईन आयसोलेट झाल्या ठीक आहे इथं येणार मग इथं थांबणार का ती नाही ती कुणाला मॅच व्हायला जाणार मेकॅनिकल इनपुटला मॅच व्हायला जाणार मग ती कुठं इथं मॅच होते का कुठं नाही ती इथं जाऊन मॅच होणार ठीक आहे ही मॅच झाली इथं आणि ही कुठं असणार आहे इथपर्यंत ऑसिलेट होणार ती ऑसिलेशन येणार जोपर्यंत ती मेकॅनिकल इनपुटला मॅच होत नाही तोपर्यंत ऑसिलेशन येणार डेल्टाचं ठीक आहे आणि हे असं डेल्टा मॅक्स मग बघा आपल्याला हे एरिया मिळतं ठीक आहे हा आणि हा ओके हे एरिया मिळाले मग हा काय ऍक्सलरेटिंग एरिया
आणि हा डिसेलरेटिंग एरिया. ठीक आहे, डिसेलरेटिंग एरिया जास्त आहे, ऍक्सिलरेटिंग एरिया कमी आहे, त्यामुळे सिस्टम स्टेबल. हे आपण काल बघितलं. ओके, काय डाऊट इथपर्यंत कळालं आपल्याला? आता हे काय आहे बघा, हे जे आहे ना डेल्टा 1 टू डेल्टा 2, सिस्टम इथनं इथपर्यंत डेल्टा वाढत जातोय आणि इथं सिस्टम का रिस्टोर होते? कारण आपले सर्किट ब्रेकर फॉल्ट क्लिअर करतात, तोपर्यंत सर्किट ब्रेकर फॉल्ट क्लिअर करतात. ठीक आहे, याला आपण म्हणतो काय, डेल्टा सी, क्रिटिकल क्लिअरिंग अँगल. ठीक आहे, रोटर अँगलचा क्रिटिकल क्लिअरिंग अँगल म्हणजे तेवढा वेळ लागतोय सर्किट ब्रेकरला फॉल्ट क्लिअर करायला. ठीक आहे, तेवढ्या वेळेपर्यंत काय होतंय, हे मेकॅनिकल इनपुट जास्त असते ना, त्यामुळे तो ऍक्सलरेट होतोय. ऍक्सलरेट होताना हा इथनं ती इथपर्यंत जातोय आणि तेवढा डेल्टा वाढतोय. इथं फॉल्ट क्लिअर झाला या पॉइंटला, या डेल्टाला, तर सिस्टम रिस्टोर होते. रिस्टोर झाली की ती इथं नाही जाणार, आता ती नवीन कर्ववर जाणार, ज्याला कुठं जाणार, ही एवढा इथं जाणार P3 ला, P3 च्या कर्ववर जाऊन रिस्टोर होणार. ठीक आहे, हे कळालं इथपर्यंत? ओके, आता चल, आता पुढचा पॉइंट. हा, आता जरा आपण डिटेल मध्ये बघायचंय. ओके, लक्ष द्या. तिसरा पॉइंट आहे ना आपला, चौथा आहे काय? पहिला कुठला होता? जनरेटरचा. ठीक आहे, मेकॅनिकल पॉवर वाढली जनरेटरची, त्यानंतर मेकॅनिकल लोड वाढला मोटरचा. तिसरा मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन, आता बघितलं मी. आता चौथा, येस करेक्ट, चौथा. ओके, आता चौथा काय बघा, फॉल्ट ऑकर्स ऍट फॉल्ट ऑकर्स ऍट नाही म्हणायचं, नियर. पहिला नियर बघू, मग पुढचं बघू. नियर ऑफ बस बार, नियर ऑफ बस बार. ठीक आहे, आता हे काय भानगड आहे बघा, नियर ऑफ बस बार. आता जे बघितलं तसंच आहे ते. ठीक आहे, पण थोडस समजून घ्या. हा, ओके, अशी सिस्टम आहे. ठीक आहे, आता इथं पण तेच घेऊया आकडे आपण, एकदा तुम्ही ह्याला कम्फर्टेबल झाला ना तर तेच घेऊ. आता हे बघा, जनरेटर काय करायला लागलाय, 100 मेगावॅट पॉवर द्यायला लागलाय. ठीक आहे, या ट्रान्समिशन लाईनवर इथं चालल्या 25 MW, 25 MW, 25 MW आणि 25 MW. ठीक आहे, अशी पॉवर चाललेली आहे. आता हेडिंग काय आहे वाचा, नियर ऑफ द बस बार. आता हे काय असतं बघा, फॉल्ट ऑकर्स एट नियर ऑफ द बस बार, इथं झाला, जवळ झाला बस बारच्या, हा बस बार असतो. आणि बस बार हा फार म्हणजे आपल्या सबस्टेशन मध्ये किंवा पॉवर ग्रीड मध्ये, ट्रान्समिशन ग्रीड मध्ये बसबार हा फार इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. कारण बसबारच्या तिथे जर फॉल्ट झाला तर काय होतंय, हा पूर्ण बसबारच बंद होतोय, डायरेक्ट बसबारच ट्रिप होतोय. असे सेटिंग असते त्याच्यात. ठीक आहे, कारण का, ह्यूज करंट त्यावेळी फ्लो होतोय ना त्यातनं, ह्या फॉल्ट म्हणून ह्यूज करंट फ्लो होतोय आणि सगळा करंट, आता बघा 100 MW पॉवर ह्या बसबारला यायला लागल्या. तुम्ही ह्याला एक नोड समजून घ्या, ह्या बसबारला यायला लागल्या 100 MW. आता सगळीच्या सगळी पॉवर ह्या बसबार मधून चालली इकडं अशी. ओके, बसबार मधून चालले. आता बसबार हा एक कंडक्टर असतोय. कधी तर म्हणजे सबस्टेशन मध्ये वगैरे गेला तर मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवली होती. सिंपल असते, काय काय अवघड नसते. ठीक आहे, कसं असते, समजा एक 220 बाय 110 बाय 33 kV असं एक सबस्टेशन आहे.
ठीक आहे. क्रिटिकल सबस्टेशन आहे. 220 केव्ही ते स्टेप डाऊन होऊन 110 केव्ही झाले आणि ते 33 केव्ही झाले परत. आणि 33 केव्हीचे फिडर बाहेर पडायला लागले आणि 33 केव्हीचा एक फिडर डिस्कॉमच्या एक सबस्टेशनला जोडला जाते, असं असते. ठीक आहे. आता बघा, इनपुट लाईन आहेत, समजा अशा 4 लाईन आहेत. ओके, 220 केव्हीच्या लाईन आहेत. 220 केव्ही, 220 केव्ही, 220 केव्ही आणि 220 केव्ही. ओके, ह्या काय केले जातात, ह्या अशा बसबारला जोडले जातात. हा बसबार आहे. ठीक आहे. याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी फार जास्त असते, म्हणजे कॉमन पॉइंट असतो तो. इनपुट लाईन आल्यात, त्या बसबारला कनेक्टेड आहेत. आता इथं काय असतात, ट्रान्सफॉर्मर असतात असे. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतात, हे 220 चे 110 करतात. 220 च 110 करतात. आता 110 केलं ना, ही 110 केव्हीची बस असते. 110 केव्हीची बस असते. ह्याला बसबार म्हणायचं. हा बसबार, हा बसबार, 110 केव्हीचा बसबार. आता समजा एखाद्याला 110 केव्हीची लाईन पाहिजे, तर 110 केव्हीची लाईन इथनं आउट होते, बाहेर गेले. 110 केव्हीचं व्होल्टेज त्या लाईनचं आहे. मग 110 केव्ही पासून अजून 33 केव्हीला जायचंय, मग काय होतं, अजून एक ट्रान्सफॉर्मर असतो. आणि हे बघा पुढं हे असं, इथं अजून एक बसबार आहे. हा कितीचा बसबार आहे, 33 केव्हीचा. करेक्ट. आणि हे मग 33 केव्हीचे या लाईन अशा बाहेर पडली. हे काय आहेत, फिडर आहेत, त्याला फिडर म्हणतो आपण. ठीक आहे. हा 110 केव्हीचा फिडर आहे आणि हे 33 केव्हीचे फिडर आहेत. 33 केव्हीचे फिडर आहेत. आता काय असतंय, ह्या बसबारचा पण एक ब्रेकर असतोय. ठीक आहे. बसबारचा पण एक ब्रेकर असतोय. आता त्याच्यात कसं असतं बघा, टाइमचं ग्रेडिंग असतं, म्हणजे ते ब्रेकर कधी ऑपरेट व्हायचे. ठीक आहे. म्हणजे बघा काय असते, आता समजा ह्या लाईनवर फॉल्ट झाला, 33 केव्हीच्या लाईनवर फॉल्ट झाला, किंवा इथं फॉल्ट झाला, 110 केव्हीच्या लाईनवर फॉल्ट झाला. आता ही लाईन पुढे पुढे गेले ना, लांब 50-100 किलोमीटरची लाईन आहे. त्या लाईनवर फॉल्ट झाला तर काय होते, इथं एक ब्रेकर असते या लाईनला, आणि लाईनच्या दुसऱ्या साईडला एक ब्रेकर असतो, आणि इथं समजा मध्ये काहीतरी फॉल्ट झाला. ठीक आहे. लाईनच्या दोन्ही एंडला ब्रेकर असतो. मध्ये फॉल्ट झाला तर दोन्ही ब्रेकर ऑपरेट होतात डायरेक्ट. ओके. आणि ही लाईन डायरेक्ट आयसोलेट होते. आता समजा चुकून इथं फॉल्ट झाला, म्हणजे नियर बसबार, ब्रेकरच्या अलीकडे फॉल्ट झाला, बसबारच्या जवळच एक, तर काय होतंय, ह्या बसबार मधनं ह्यूज करंट फ्लो होतोय, या फॉल्टला फीड होतो करंट. आणि ह्या बसबारचा एक ब्रेकर असतोय, बसबारचा स्वतःचा एक ब्रेकर असतो. आता काय होतंय, त्यातनं ह्यूज करंट फ्लो झाल्यामुळे त्या बसबार मधनं ह्यूज करंट फ्लो झाल्यामुळे हा इन्स्टंटली ऑपरेट होतोय. हा बसबारच ऑपरेट होतोय. बसबार झाला की काय झालं, हे सगळंच बंद होतंय पूर्ण. म्हणजे बघा, मला तेच सांगायचं तुम्हाला, इथं जर फॉल्ट झाला नियर बसबार, हा बसबार आहे, या बसबारच्या जवळ जर फॉल्ट झाला, ठीक आहे, या बसबारला जो आलेला ब्रेकर आहे, म्हणजे इथला ब्रेकर आहे समजा, तोच ऑपरेट होतोय डायरेक्ट मेन. ओके. मग सगळा बसबारच बंद पडतोय, सगळी पॉवर सडनली पुढे जाणारी सगळी पॉवर काय झाली, झिरो झाली, स्टॉप झाली. लक्षात आलं हे. आणि हे फार क्रिटिकल असतं, फार डेंजर फॉल्ट असतो बरं का. हा फॉल्ट ऑकर नियर बसबार हा फार डेंजर फॉल्ट असतो. ओके. ठीक आहे. ओके. हा आता बघा, मग काय होतंय, एक मिनिट, हा हा एक मिनिट, इथं ब्रेकर आहे, हा इथं ब्रेकर आहे, सी मी इथं दाखवला. ठीक आहे. हा बसबार आहे ना, मग बसबारच्या इथं फॉल्ट झाला, हा ब्रेकर ऑपरेट होतो इथला, हा ब्रेकर ऑपरेट झाला, तर ह्या बसबारला जेवढे जेवढे जवळ कनेक्टेड लाईन आहेत, ठीक आहे, तेवढे सगळे ट्रिप होतात. ओके. आणि जे डिस्टंट लाईन आहेत, म्हणजे ब्रेकरच्या दुसऱ्या साईडला, त्या सेपरेट राहतात. ठीक आहे.
म्हणजे बघा आता हे पण दिसतं ना तुम्हाला इथं, हे काय केलेलं असेल, आता असं कधीही करत नाहीत, म्हणजे हे एकच कॉमन बस बार घेत नाहीत तिथं, तर ह्याचे 2 सेक्शन केले जातात असे. तुम्हाला टेक्निकली एकदमच करेक्ट सांगू, ठीक आहे. हा, ओके, असं. हा, हे असं असतं. आणि इथं मध्ये एक म्हणजे त्याला आपण टाय बस बार म्हणतो, ठीक आहे. टाय लाईन 2 बस बारला जोडलेलं ते असेल, तिथं ब्रेकर असतो. ओके, तिथं तो ब्रेकर असतो. आता काय झालं, समजा इथं जर फॉल्ट झाला नियर बस बार, इथं जर एखादी ट्रान्समिशन लाईन असेल आणि इथं फॉल्ट झाला, तर हा ब्रेकर ऑपरेट होतो. ओके, तसंच बघा इथं जर फॉल्ट झाला, हा ब्रेकर ऑपरेट झाला, निम्मा 50% बस बार आयसोलेट केला त्यानं. कळालं? हा, म्हणजे इथं इथं ब्रेकर आहे, मी इथं दाखवलं होतं तिथं नसतं, इथं ब्रेकर असतो. बस बारचा ब्रेकर आहे, ठीक आहे. आणि इथं ब्रेकर कुठला आहे, हा इनपुट लाईनचा, म्हणजे जे जनरेटर पासून आलेली लाईन आहे त्याचा ब्रेकर आहे, ठीक आहे. ओके, हे कळालं तुम्हाला? मग काय होतं बघा, बिफोर फॉल्ट, बिफोर फॉल्ट, ठीक आहे. बिफोर फॉल्ट किती जात होती पॉवर? 100 MW. बिफोर फॉल्ट 100 MW, ठीक आहे. आता ड्युरिंग फॉल्ट, ड्युरिंग फॉल्ट काय झालं, पहिला बघा हा जो, ओके, फॉल्ट झाला, ड्युरिंग फॉल्ट पूर्ण बसबार ऑपरेट झाला, पूर्ण बसबार बंद झाला ड्युरिंग फॉल्ट. ड्युरिंग फॉल्ट बसबार बंद झाल्यामुळं आउटपुट किती गेली? 0 MW, ठीक आहे. पूर्ण बसबार ऑफ झाला, स्विच ऑफ झाला, ठीक आहे. आणि आफ्टर फॉल्ट, आफ्टर फॉल्ट काय होतं बघा, हा ब्रेकर इथला ऑपरेट होतोय, हा कंटिन्युअसली ऑपरेट राहतोय, हा कारण फॉल्ट झालाय ना, ठीक आहे. मग काय होतं, तो मेजर बसबारचा सेक्शन, त्याला जे कनेक्टेड लाईन आहेत त्या आयसोलेट होतात, मेजर बसबारचा सेक्शन आयसोलेट होतोय. आणि आफ्टर फॉल्ट सिस्टम कितीवर रिस्टोर होते? फक्त उरलेल्या याच्यावर. किती आहे ती? 50 MW, ठीक आहे. 50 MW हे असं, कळालं? लक्षात आलं? फॉल्ट झाला, ह्यूज करंट बसबार मधनं गेला, फॉल्ट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इन्स्टंटली बसबार ऑपरेट होतोय, पॉवर सडनली 0 होत्या, सगळ्या लाईनची पॉवर 0 झाली, ठीक आहे, बसबार ऑपरेट झाला की. आणि नंतर काय होतंय, मग ज्यावेळी परत आफ्टर फॉल्ट सिस्टम रिस्टोर होते, त्यावेळी काय होते, इथला ब्रेकर एक असतो, बसबारच्या मध्ये एक ब्रेकर असतो, ज्या साईडला फॉल्ट झालाय ना त्यातला मेजर सेक्शन आयसोलेट केला जातो त्याच्यातला, ठीक आहे. म्हणजे बघा कधी सुद्धा तुम्ही जर कुठल्या तर सबस्टेशनला व्हिजिट केलं ना, असं असं बसबार आहे, ठीक आहे, आणि समजा एका साईडला लाईन आहे, तर कधी सुद्धा बसबारच्या प्रत्येक लाईनला ब्रेकर नसतं, असं नसतंय कधी, प्रत्येक लाईनच्या मध्ये ब्रेकर नसते, ठीक आहे. बसबारचे 2 किंवा 3 सेक्शन, जर बसबार लईच मोठा असेल तर 3 सेक्शन केले जातात, नंतर 2 सेक्शन केले जातात. समजा 8 लाईन आहेत टोटल, तर बसबारच्या निम्म्या साईडला 4 लाईन, निम्म्या साईडला 4 लाईन, असं मध्ये ब्रेकर असतो, निम्मा आयसोलेट होते, ठीक आहे, असं. तर इथं बघा ज्या साईडचा फॉल्ट आहे त्या साईडला निम्मा सेक्शन आयसोलेट झाला, आणि आफ्टर फॉल्ट किती? 50 MW. हे कळालं तुम्हाला नक्की इथं? तर असं प्रॅक्टिकली पण सांगायचा प्रयत्न केला त्यातला, ठीक आहे. हा, आता बघ, आता आपल्याला ग्राफिकली बघायचं ते. हा, बघा पहिला काय होतं, हे असं होतं, हा, हे पहिला, ओके, हे डेल्टा, बघा हे आहे पी ई, ओके. तिरक झालं काय? हेच तिरक झालंय काय? झालं का बरोबर? ओके, ठीक आहे. बघा हे काय आहे? हे डेल्टा, आणि
हे बघा पी मॅक्स 1 आणि हे काय हा ग्राफ PE1 PE1. आता हा ग्राफ कुठला आहे बिफोर फॉल्ट. हा कोणता आहे बिफोर फॉल्ट. ओके त्यावेळी बघा काय कंडिशन आहे. हा त्यावेळी काय कंडिशन आहे इथं हे असं आहे हा PM. ओके आणि हे बघा इथं हा काय डेल्टा 1. ठीक आहे या पॉइंटला काय झाले मेकॅनिकल इनपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट बॅलन्स झाले. ठीक आहे त्याला करस्पॉन्डिंग कुठला आहे डेल्टा 1. आता काय झालं सिस्टम नॉर्मल होती बिफोर फॉल्ट. आता फॉल्ट झाला की काय होणार आहे पॉवर काय झाली बसबारच्या जवळ फॉल्ट झालाय म्हणजे बसबारच्या आउटपुट पॉवर काय झाली 0. बसबारची आउटपुट पॉवर झाली 0. आता आउटपुट पॉवर 0 झाली की बघा तो आला 0ला. इथं ही लाईन 0चे बरोबर ही लाईन 0ला आला. आता 0ला आल्यानंतर इलेक्ट्रिकल आउटपुट 0 झाल्यानंतर मेकॅनिकल इनपुट जास्त आहे ना मेकॅनिकल इनपुट जास्त आहे मग काय होणार रोटर ऍक्सेलरेट होणार. रोटर ऍक्सेलरेट होत 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 मग आता रोटर ऍक्सेलरेट व्हायला लागलाय कोण वाढणार आहे डेल्टा वाढणार आहे. डेल्टा वाढत 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 गेला इथपर्यंत. ठीक आहे डेल्टा 2. ओके डेल्टा 2 पर्यंत गेला. आता हा बघा आपली आता नवीन लाईन आहे आफ्टर फॉल्टची. ठीक आहे ती काय ही ती काय ही येलो लाईन आहे. ही कुठली आहे आफ्टर फॉल्ट आहे. ठीक आहे ही कुठली आहे PE3 कारण बघा PE2 काय झाला हा 0 झाला हा ड्युरिंग फॉल्ट. आता नवीन लाईन आफ्टर फॉल्टची आपली PE3 ची लाईन आहे येलो लाईन. तर ह्या व्हाईट कलरवर जाऊन रिस्टोर होणार का तो नाही होणार. तर डेल्टा 3 पासून जर समजा सॉरी डेल्टा 1 टू डेल्टा 2 हा आपला रोटर अँगल वाढला तर इथं फॉल्ट क्लिअर झाला. फॉल्ट क्लिअर झाला की बघा सिस्टम रिस्टोर होणार आहेत ना आणि रिस्टोर झाली की ती कुठे जाऊन टेकणार आहे येलो लाईनवर. ओके आता येलो लाईनला काय झाले इथं येस इलेक्ट्रिकल आउटपुट ग्रेटर दॅन मेकॅनिकल इनपुट मग काय होणार तो डिसेलरेट होणार. डिसेलरेट होताना बघा असा डिसेलरेट होणार या पाथने डिसेलरेट होणार आणि स्विंग त्याचा रोटर स्विंग डिसेलरेट होता होता कुठपर्यंत जाणार आहे या डेल्टा मॅक्स पर्यंत. येस डेल्टा 3 म्हणा त्याला चालतंय डेल्टा 3 म्हणजेच तो ऍक्च्युली काय डेल्टा मॅक्सिमम पॉवर अँगल पर्यंत किंवा रोटर अँगल पर्यंत स्विंग होणार मॅक्सिमम पर्यंत स्विंग होणार आणि ज्या पॉइंटला मेकॅनिकल इनपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट मॅच होईल त्या पॉइंटला त्याचा स्विंग थांबणार. ठीक आहे आणि तिथनं परत रिव्हर्स स्विंग येणार म्हणजे मॅक्सिमम स्विंग तिथपर्यंत जाणार आहे. ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला हे असं. ओके मग या मॅक्सिमम स्विंग मुळे आपल्याला जो हा मिळाला बघा पोर्शन दिस इज काय डिसेलरेटिंग एरिया. दिस इज डिसेलरेटिंग एरिया आणि हा जो आहे हा कुठला आहे ऍक्सेलरेटिंग एरिया. ठीक आहे हा आहे ऍक्सेलरेटिंग एरिया. ओके आणि ह्या डेल्टा 2 ला आपण बघा काय म्हणतोय आता नवीन डेल्टा C म्हणतोय क्रिटिकल क्लिअरिंग अँगल. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्याला माहित असणं फार गरजेचं असतं. ठीक आहे का बघा का माहित असणं गरजेचं असतं तर ह्या डेल्टा C वर डिपेंड असतोय की आपला रोटर कुठपर्यंत स्विंग होणार म्हणजे डेल्टा मॅक्स कुठपर्यंत येणार ह्याच्यावर डिपेंड असते. ओके जरा बघा ऑब्विस बघा तुम्ही विचार करा जर समजा हा जर इथं क्लिअर झाला
ओके, हा इथं क्लिअर झाला. तर इथनं ह्याला बघा, इथं क्लिअर झाला बघा, थोडस समजून घ्या हे असं तुम्हाला. हा, हे बघा, इथनं इथं क्लिअर झाला, तर इथनं रिस्टोर झाला इथपर्यंत, बरोबर, रिस्टोर झाला इथपर्यंत. ठीक आहे. आणि इथनं बघा, इथनं स्विंग होताना कुठं जाणार, तो इथपर्यंत जाणार, बरोबर, पीएम ला मॅच व्हायला. ओके. आणि त्यावेळेला हा जो ऍक्सिलरेटिंग एरिया आहे त्याच्या तुलनेत डिसेलरेटिंग एरिया केवढा मोठा यायला लागला. जितका जास्त डिसेलरेटिंग एरिया ना, जितका जास्त डिसेलरेटिंग एरिया तितका तो लवकर म्हणजे स्टेबल पोझिशनला येणार, बरोबर, लक्षात आलं. बघा, आपण काय बघितलंय, हे बघा, थोडस समजून घ्या. ऍक्सेलरेटिंग एरिया आणि डिसेलरेटिंग एरिया जर इक्वल असतील तर ह्याला काय म्हणतो आपण, क्रिटिकली स्टेबल, मार्जिनली स्टेबल. ओके. म्हणजे त्याला तुम्ही असं समजून घ्या, त्याला जेवढा पॉझिटिव्ह फोर्स आहे रोटरला, पॉझिटिव्ह साईडला ढकलायला जेवढा फोर्स आहे तेवढाच एक्झॅक्टली निगेटिव्ह साईडला ढकलायला फोर्स आहे. ठीक आहे. म्हणजे तो पॉझिटिव्हला वाढलाय, परत निगेटिव्हला वाढलाय. ठीक आहे. रोटर असा ऑसिलेट व्हायला लागलाय, म्हणजे हे क्रिटिकल स्टेबल. आता आता जी केस बघितली आपण, समजा जर फॉल्ट इथं क्लिअर झाला, ठीक आहे, या पॉइंटला, तर ऍक्सिलरेटिंग एरिया कमी आहे पण डिसेलरेटिंग एरिया एवढा मोठा यायला. म्हणजे बघा, ऍक्सिलरेटिंग एरिया ह्याचा अर्थ काय, तो ऍक्सिलरेट झाला, थोडासा जर्क बसला, त्याचा रोटर हल्ला, ऍक्सिलरेट झाला, पण तो स्लो एवढा होणार आहे, एवढा स्लो, डिसेलरेटिंग एरिया एवढा कमी आहे त्याचा, सॉरी, डिसेलरेटिंग एरिया एवढा जास्त आहे त्याचा, की त्याच्यातलं गॅप एवढा ह्यूज आहे, त्यामुळे त्याचा सेकंड स्विंग होणारच नाही. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, बघा, ऍक्सिलरेटिंग एरिया म्हणजे थोडासा जर्क बसला असा, डिसेलरेटिंग एरिया एवढा आहे मोठा. ठीक आहे. स्पीड कमी झालं, एकदम कमी झालं त्याचं. आता सेकंड स्विंगला ते नॉर्मल पोझिशनला आला. ओके. परत तो त्या डेल्टा मॅक्सला जाणार आहे का, नाही, तो आता फार सेकंड स्विंग त्याचा इथपर्यंत येईल काय तर. ओके. म्हणजे तुम्हाला ह्या अँगलवरून लक्षात आलं ना, हे बघा, हे जे ऑसिलेशन्स आहेत, ठीक आहे, हे बघा, हा फर्स्ट स्विंग, देन सेकंड स्विंग इथपर्यंतच आहे. ठीक आहे. सेकंड स्विंग इथपर्यंत आहे, म्हणजे फर्स्ट स्विंग पेक्षा सेकंड स्विंग कमी आहे. लक्षात येते का बरं हे असं, कारण ऍक्सिलरेटिंग एरिया जास्त आहे. कारण ऍक्सिलरेटिंग एरिया जास्त आहे, सॉरी, डिसेलरेटिंग एरिया जास्त आहे. ठीक आहे. बघा, मला काय म्हणायचं, पुढची कन्सेप्ट पुढचं माझ्या डोक्यात यायला लागले. हे बघा, फरक समजून घ्या, यातनं आपल्याला काय शिकायचं आहे बघा, थोडस त्या गोष्टींकडे जरा बारकाईने आपण डिटेलमध्ये बघायला लागलोय. आपल्याला ह्या शिकण्याचा काय बेनिफिट आहे, काय गोष्टी महत्वाच्या आहेत, हे बघा. मी ऍक्च्युली भावनेच्या भरात जरा लईच मोठी डायग्राम काढली, बाकीची डायग्राम काढायची, ठीक आहे, त्याला बारकी करू. हा, हे बघा, आता ही एक डायग्राम काढली, हे तुमच्या डोळ्यासमोर असू दे. ठीक आहे. त्यानंतर ही एक डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर काढली. ठीक आहे. दुसरी डायग्राम, ही एक डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर काढली. ठीक आहे. ओके. आणि ही एक डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर काढली. ठीक आहे. फरक आहे डायग्राम मध्ये, काय 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 काय, कुठं कुठं. पहिली डायग्राम बघा, हा फर्स्ट स्विंग आहे. ओके. हा सेकंड स्विंग आहे. ओके. फर्स्ट स्विंग जेवढा गेलाय, सेकंड स्विंग तेवढा गेलाय का मॅक्सिमम. हा जो स्विंग गेलाय मॅक्सिमम, इथं हा डेल्टा मॅक्स आहे. परत डेल्टा मॅक्सला गेलाय का, नाही, कमी गेलाय. ठीक आहे. पण कमी कमी व्हायला लागले ना. ओके. पण बघा,
ए ऍक्सेलरेशन, ह्याच्यातनं काय कळते आपल्याला, ए ऍक्सेलरेशन लेस दॅन ए डिसेलरेशन. पण ह्यातला गॅप फार कमी आहे, ह्यातला गॅप फार कमी आहे. ओके, म्हणजे ऍक्सेलरेटिंग एरिया लहान आहे, डिसेलरेटिंग एरिया मोठा आहे, पण ह्या दोघांच्यातला गॅप कमी आहे. त्याच्यामुळे बघा ऑसिलेशन जास्त येतात. इथं बघा बरं, ऑसिलेट झालाय, सेकंड स्विंग फार कमी आहे. म्हणजे इथं काय आहे ह्याचा, ए ऍक्सेलरेशन मच लेस दॅन ए डिसेलरेशन. म्हणजे सिस्टम बघा स्टेबिलिटीला लवकर येते ना, ऑसिलेटिंग अँगल झिरो झाला, म्हणजे ऑसिलेशन कमी झालेत या पॉइंटला, स्टेबिलिटी लगेच आली. इथं बघा स्टेबिलिटी आली का लगेच, नाही येणार. हा, इथं बघा काय दिसतंय याच्यात, येस गुड, एक नंबर. काय इथं स्टेबिलिटीला येईन ना, तो ऑसिलेट होत 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 पुढे चाललाय. म्हणजे ह्याच्यात काय कळालं मला, ए ऍक्सेलरेशन ग्रेटर दॅन ए डिसेलरेशन, ए ऍक्सेलरेशन ग्रेटर दॅन ए डिसेलरेशन, हे कळालं तुम्हाला. हे काय अनस्टेबल आहे, अनस्टेबल. हे बघा दोन्ही सेमच आहेत. म्हणजे हे ऑसिलेशन कंटिन्यू राहणार. दिस इज मार्जिनली स्टेबल किंवा क्रिटिकली स्टेबल, क्रिटिकली स्टेबल. आणि हे काय, ए ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए डिसेलरेशन. हे लक्षात राहील तुम्हाला. आणि कंट्रोल सिस्टम ज्यावेळी शिकतो ना आपण, त्यावेळी पण हेच आहे, स्टेबिलिटी, अनस्टेबिलिटी, मार्जिनल स्टेबिलिटी, हेच आहे. तिथं आपण डायरेक्ट जे इक्वेशन्स काढतो, स्टेबिलिटी, अनस्टेबिलिटी आणि मार्जिनल स्टेबिलिटी, आणि त्याच्यावरून ही कर्व, त्या इक्वेशन्स वरून ही कर्व प्लॉट होते. त्यावेळी तर तुम्हाला अजून लक्षात येईल जास्त मॅथमॅटिकल अनालिसिस काय असते. आणि हे अनालिसिस करायला, हे जे आता तुम्हाला सांगायला ना, तुम्हाला प्रॅक्टिकली सांगायला लागले. प्रॅक्टिकली सांगायला लागले म्हणजे ह्याचा अर्थ सिस्टम प्रॅक्टिकली अशी वर्क होत आहे, त्याच्या अभ्यासातनं हे रिझल्ट आलेत. ओके, आणि कंट्रोल सिस्टम मध्ये आपण काय करतो, आधीच शोधतो. तुम्ही सिस्टम पहिला स्टडी करायची नाही, पहिला कागद रंगवायची, कागदावर तुम्ही पहिला अनालिसिस करायचं सगळं, आणि त्याच्यातनं तुम्ही रिझल्ट काढून मग सांगायचं, हा दिस इज स्टेबल, दिस इज अनस्टेबल, दिस इज मार्जिनल स्टेबल. आणि ते कंट्रोल सिस्टम मध्ये आपण काय शिकतोय, ते टूल्स शिकतोय, कुठले कुठले टूल्स आहेत ते. ठीक आहे, ते बघू आपण त्यावेळी. पण हेच शिकायचं आहे कंट्रोल सिस्टम मध्ये, हेच ग्राफ आहेत, असंच आहे सगळं. फक्त तिथं काय शिकायचं आपण, पहिला कागदावर शिकायचं आहे, कागदावरच्या मेथड काय आहेत हे शिकायचं कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, समजते. कारण समजा चुकून तुम्हाला जनरेटर दिला, जनरेटरचं हे स्टेबिलिटी अनालिसिस करा, तुम्ही कसं करणार, असं करणार, जनरेटर चालू करा, जनरेटर करतो मी अनालिसिस, आणि ते फॉल्ट करा त्याच्या पुढं. ओके, तुम्हाला तिथं आयुष्यभर आणि तुमच्या प्लस पुढे 2 पिढ्या फुकट तुम्हाला नोकरी करायला ठेवणार तिथे. समजलं का, 50 कोटी 100 कोटीचं जनरेटर असते, तुम्ही सॅलरी कॅल्क्युलेट केली ना तरी होत नाही. बघा कितवी पिढी जाते 50 कोटी फेडायला, व्याजासकट फेडायला कितवी पिढी जाते, जरा विचार करा. फक्त तुम्हाला 1 लाख पगार, समजा उद्या तुम्हाला जॉब जॉईन केलं तुम्ही, 1 लाख रुपये पगार, वर्षाला 12 लाख, हा 10 वर्षाला 1.2 कोटी. हा, किती वर्ष नोकरी करणार, जास्तीत जास्त 30 वर्ष, काय काय 35 वर्ष, 12×36 आणि वरचे 6, 42 म्हणजे 4.2 कोटी. एक पिढी संपली, त्यानंतर रिटायर होणार ना, एक पिढी संपली, समजा रिटायर होताना आणि 1 कोटी दिली तुम्हाला, फंड बिंड काय काय असेल, 5 कोटी, 50 कोटी फेडायचे, म्हणजे पुढे अजून 10 पिढ्या. समजलं का, 50 कोटीचे जनरेटरचं अनालिसिस करायचं आहे, कसं करायचं ते अनालिसिस, समजलं. म्हणून पहिला कागदावर शिकायचं, आणि इथनं पुढे जर कोण म्हणलं नाही मॅथमॅटिक्सचा काय उपयोग आहे, त्याला धोंडा मारायचा मोठा. ठीक आहे, हे का शिकायचं, ते जर म्हणलं काय उपयोग नसतो शिकवा, हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. आता बघा तुम्हाला इंटिग्रेशनचा फायदा कळेल.
ठीक आहे, त्यात लक्षात येईल इंटिग्रेशनचा काय उपयोग आहे. ओके, बरं इथे कळालं तुम्हाला हे डिस्कशन मधनं आता आपण पुढे जाऊया. ओके, ही जरा लाईन ओढली मध्ये, याला पुसतो, घोळ केला या लाईनीनं. ओके, तुम्हाला कळते नाही सांगितलेलं, तुम्हाला एवढं सांगतो बघा, हे आपल्या एंटायर सिलेबस मधल्या ह्या टफेस्ट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ह्या जर तुम्हाला कळाल्या तर तुम्ही सगळ्यात हुशार आहे, आणि ह्या जर मी तुम्हाला शिकवू शकलो तर मी सगळ्यात बेस्ट टीचर आहे म्हणायचं. समजलं? तुम्हाला कळाल्या तर तुम्ही सगळ्यात हुशार आहे. ओके, आणि मी जर तुम्हाला शिकवू शकलो तर सगळ्यात बेस्ट आहे म्हणा, कारण इथं लय लय लोक घायला येतात हे सांगताना. ओके, बर असो, चल कळालं तुम्हाला हे इथपर्यंत. ओके, इथं होतो, फॉल्ट झाला, 0 झालं. ओके, 0 झाल्यावर काय झालं, मेकॅनिकल इनपुट जास्त आहे, रोटर ऑसिलेट होणार, ऍक्सेलरेट होणार. ऍक्सेलरेट होताना तू कुठपर्यंत जाणार, Δ2, म्हणजेच तो काय म्हणायचा आता, Δc म्हणायचं, क्रिटिकल क्लिअरिंग अँगल. आता ह्याला का म्हणायचं क्रिटिकल क्लिअरिंग अँगल, कारण ह्या वेळेत, एवढ्या वेळेत, ठीक आहे, इथनं इथपर्यंत हा जाईपर्यंत आपला ब्रेकर फॉल्ट क्लिअर करणार आहे. ठीक आहे, ब्रेकर फॉल्ट क्लिअर करणार, आणि ब्रेकरनं फॉल्ट क्लिअर केला की ती सिस्टम नवीन कर्ववर, इलेक्ट्रिकल कर्ववर स्टेबल होत्या. मग त्यावेळी इथं गेली, इथं गेल्यानंतर ती थांबणार का, नाही. इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे, मेकॅनिकल इनपुट कमी आहे. बघा, मेकॅनिकल इनपुट इथं आहे, इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे. हे जर काढला आपण, ह्याची व्हॅल्यू जास्त आहे, मग हे काय होणार, डिसलेशन होणार. डिसलेशन होताना त्याचा स्विंग, रोटरचा स्विंग येणार ना, तो स्विंग होत 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 कुठपर्यंत जाणार, मॅक्सिमम पर्यंत जाणार, डेल्टा मॅक्स पर्यंत जाणार, आणि तिथनं ते परत रिटर्न येणार. मग का रिटर्न येणार, कारण ऍक्सिलेटिंग एरिया जास्त आहे. ऍक्सिलेटिंग एरिया, सॉरी, डिसलेटिंग एरिया जास्त आहे. डिसलेटिंग एरिया जर कमी असता तर तो रिटर्न येणार नाही, गेला पुढंच तसाच. डिसलेटिंग एरिया जास्त आहे म्हणून तो रिटर्न येणार. ओके, आणि हा कुठला आहे, याला बघा, याला काय म्हणायचं, ए डिसलरेशन, याला काय म्हणायचं, ए ऍक्सेलरेशन. कळालं का, नक्की? ठीक आहे, आता आपल्याला काय शोधायचं आहे, ते डेल्टा सी ला शोधायचं आहे. समजलं? तर डेल्टा सी हे ब्रेकर साठी फार गरजेचं असते. म्हणजे ब्रेकरचं जे टाइम असते ना, ते तुम्हाला कळेल पुढं पुढं हाय आपले डिस्कशन, की ब्रेकरचं जे ऑपरेटिंग टाइम असते ना, ते फार गरजेचं असते. आता आपण जे इकडं म्हणजे कुठं ट्रान्समिशन सिस्टम मध्ये जे ब्रेकर वापरते त्याला ठीक आहे, त्याला इम्पॉर्टन्स देतात, पण इतका इम्पॉर्टन्स देत नाही. त्याला सांगतात की तुम्ही मेजर करा, म्हणजे ब्रेकरचा ऑपरेटिंग टाइम मेजर करायचा असतो, किती मिली सेकंदात ब्रेकर ऑपरेट होते. ठीक आहे, पण जे ब्रेकर जनरेटर साईडला लावतात ना, जनरेटरच्या सिस्टम मध्ये, ते फार इम्पॉर्टंट असतात. त्यांचा फॉल्ट क्लिअरिंग टाइम फार गरजेचा असतो. ओके, म्हणजे आता हे कळतं का तुम्हाला, बघा काय असते. समजा ही ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईनचं इथं ब्रेकर आहे, आणि इथं काय असतं, इथं रिले असतो, रिले असतो. हा रिले कनेक्टेड असतो या ब्रेकरला सिग्नल देतो. रिले काय करत असतो, ट्रान्समिशन लाईनला मॉनिटरिंग करत असतो कंटिन्युअसली. ओके, ट्रान्समिशन लाईनवर लक्ष ठेवून असतो तो वॉचमॅन. ट्रान्समिशन लाईनवर जरा जर करंट वाढला, काय तर हालचाली वाढवल्या, तो ब्रेकरला लगेच सिग्नल देतोय. ठीक आहे, करंट वाढायला लगेच ब्रेकरला सिग्नल जायला चालू होते. करंट सडनली वाढला त्यातला, तर हा ब्रेकरला सिग्नल देतोय, बाबा आता बंद कर. ठीक आहे,
आता ब्रेकरला सिग्नल मिळाला, त्यानंतर ब्रेकर किती वेळात ऑपरेट होतोय, दॅट इज ब्रेकर ऑपरेटिंग टाइम, सीबी ऑपरेटिंग टाइम. आणि तोच आपल्याला नंतर काढायचा असतोय क्रिटिकल क्लिअरिंग टाइम, हा काढायचा असतो. आणि तो कशावर डिपेंड असतोय, क्रिटिकल क्लिअरिंग अँगलवर. कारण हे बघा, इथनं इथपर्यंत जायला जेवढा वेळ लागणार तो म्हणजे क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. समजलं का? आणि तो किती असतोय ब्रेकरचा ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतोय. समजलं? आणि त्याच्यात लय मोठी रेस आहे आता, लय म्हणजे लय मोठी रेस आहे. समजा तुम्ही जर मोठ्या मोठ्या कंपन्या बघितला, एबीबी, सिमेन्स, क्रॉम्प्टन, ह्या ब्रेकर मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत, ठीक आहे. जनरल इलेक्ट्रिक मध्ये बघा एकदा ब्रेकर मॅन्युफॅक्चर करतात का, सर्च करून नेटवर. तर तिथं फार जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत चांगल्या. तिथे हाच अभ्यास असतोय, प्रॅक्टिकली तिथं असतात, सॉफ्टवेअर असतात, कॉम्प्युटर असतात, तिथे हे स्टडी करायचं असते. कंटिन्युअसली ब्रेकरला ट्रिप करतात, ऑपरेटिंग टाइम बघतात, ट्रिप करतात, ऑपरेटिंग टाइम बघतात, त्यातलं सगळं मेकॅनिझम बघतात. ते पुढे बघायचं आपल्याला, सीबी मध्ये, प्रोटेक्शन सिस्टम मध्ये शिकायचं आहे ते सीबी सर्किट ब्रेकर, ठीक आहे. पण हे बघा, चला आता हे आपल्याला काय करायचंय, हे मॅथमॅटिकली बघायचंय. ओके. आता मॅथमॅटिकली काय बघणार मी, ओके, ऍक्सेलरेटिंग एरिया आणि डिसेलरेटिंग एरिया दोन्ही काय होतं, मॅच. म्हणजे आपण काय करतो स्टेबिलिटी अनालिसिस साठी, हा येस, डिसेलरेटिंग एरिया जास्त असला पाहिजे. पण इक्वल एरिया क्रायटेरियाचा स्टार्टिंग पॉइंट कुठला होता, इंटिग्रेशन पीए इज इक्वल टू 0. ओके, इंटिग्रेशन ऑफ पीए इज इक्वल टू 0, ठीक आहे. आता पीए म्हणजे ऍक्सिलरेटिंग पॉवर, ऍक्सिलरेटिंग पॉवर तुमची 0 पाहिजे फॉर स्टेबिलिटी. निगेटिव्ह असली तर वेल अँड गुड, समजलं. पण आपण थ्रेशोल्ड पॉइंटला बघायला लागलोय, किती थ्रेशोल्ड पॉइंटला म्हणजे कुठली, जिथं म्हणजे बघा, जिथं ऍक्सेलरेटिंग एरिया आणि डिसेलरेटिंग एरिया हे सेम असणार आहे. ओके, म्हणजे ते काठ आहे स्टेबिलिटीचं, लक्षात आलं, ते काठ आहे. या काठाच्या अनालिसिसला जो मला क्रिटिकल क्लिअरिंग अँगल मिळणार तो माझा बाउंड्रीचा अँगल आहे. समजलं का? तो डेल्टा सी म्हणजे बाउंड्रीचा आहे. त्या डेल्टा सीच्या पुढे जाऊन चालणार नाही, मला हे कळालं. म्हणून मी काय केलं, हे इक्वेशन घेतलं, इक्वल एरिया क्रायटेरिया. ऍक्सेलरेटिंग एरिया इज इक्वल टू डिसेलरेटिंग एरिया, म्हणजे ऍक्सेलरेटिंग पॉवर 0 असली पाहिजे. ते मला डेल्टा सीचं मॅक्सिमम थ्रेशोल्ड पॉइंट मिळाला. डेल्टा सी मॅक्सिमम कितीपर्यंत वाढू शकतोय तो पॉइंट मिळाला, कळलं. त्याच्या आत असला, त्याच्या आत आला तर कमीच आहे. म्हणजे समजा ऍक्सेलरेटिंग एरिया मच लेस दॅन डिसेलरेटिंग एरिया, ह्याच्यातनं काय येणार आहे, डेल्टा सी कमी येणार आहे ना. अजून कमी मिळाला तर वेल अँड गुड, मला चालतंयच ते. पण मला काय पाहिजे, जो थ्रेशोल्ड पॉइंट आहे त्याचा, डेल्टा सीचा जो थ्रेशोल्ड पॉइंट आहे तो काढायचा आहे. म्हणजे जस्ट स्टेबलचा डेल्टा सी काय तो मला माहित पाहिजे. त्याच्या आतल्या सगळ्या व्हॅल्यू एक्सेप्टेबल आहेत, पण जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याची डेल्टा सीची स्टेबिलिटीसाठीची ती मला काढायची. म्हणजे मला काठ शोधायचं. तुम्हाला लक्षात आलं का मला काय म्हणायचं ते? ओके, ही दरी आहे, समजा ही दरी आहे, तुम्ही इथं आहे, इथं स्टेबल आहे ना, पडणार आहे खाली नाही. तुम्हाला काय शोधायचं, हे काठ शोधायचं. ओके, इथपर्यंत हा पॉइंट शोधायचा आहे. ह्याच्या आत कुठेतरी उभारला तर तुम्ही पडणार नाही. ह्याच्या आत कुठला जरी तुमचा डेल्टा सी आला तर काय होणार नाही, सिस्टम स्टेबल असणार. पण हे काठ मला माहित पाहिजे. म्हणजे तुम्ही काय सांगू शकणार, बाबा ह्याच्या पुढे एक पाऊल जरी गेला, टाय फिश, म्हणजे खाली फिश असेल तर फिशच खाणार आहेत ते. ओके, राम नाम सत्य म्हणायचं पडलं तर. ओके, हे कळालं. हा, आता बघा लक्ष येत. हा, आता
पी ए कुठनं कुठपर्यंत शोधायचा आहे हा? कुठनं कुठपर्यंत शोधायचा आहे? डेल्टा वन टू डेल्टा मॅक्स, डेल्टा वन टू डेल्टा मॅक्स. ठीक आहे. आता या डेल्टा वन ला बघा अजून थोडस काय आहे, जर पुस्तकी भाषेत आपण बघायला लागलो, ह्याला आपण डेल्टा झिरो म्हणतोय, इनिशियल पॉवर अँगल. ठीक आहे. आणि ह्याला काय म्हणले? डेल्टा मॅक्स. आणि हा काय? डेल्टा सी. म्हणजे इथनं इथपर्यंत जायचं आहे, मध्ये डेल्टा सी आहे. समजलं? मग बघा हे काय केलंय, डेल्टा झिरो टू डेल्टा मॅक्स, पण मध्ये एक डेल्टा सी आहे, म्हणून त्याला अजून कसं लिहिलं मी? डेल्टा झिरो टू डेल्टा सी पी ए प्लस इंटिग्रेशन डेल्टा सी टू प्लस इंटिग्रेशन डेल्टा सी टू डेल्टा मॅक्स पी ए डी डेल्टा, पी ए डी डेल्टा. ठीक आहे. हे असं कळालं तुम्हाला? आता ते पी एचं इक्वेशन लिहू. बघा पी ए कसं लिहिणार मी? डेल्टा झिरो टू डेल्टा सी पी ए काय लिहितो आपण? पी एम मेकॅनिकल पॉवर मायनस पीई वन मायनस पीई वन डी डेल्टा. बरोबर? चुकलं काय आपलं? चुकलं. हे बघा हा एरिया काढायचा आहे. ठीक आहे. हा एरिया काढायचा आहे. पीएम मायनस दिस म्हणजे झिरो येणार. ओके. म्हणजे कोण येणार आहे? हे पीई टू येणार आहे. ओके. लक्षात घ्या, पीई वन नाही, पीई टू येणार आहे. पीई टू येणार. एरिया अंडर कर्व काय असते? एरिया अंडर कर्व मिळतो ना आपल्याला. ठीक आहे. म्हणजे मला जर हा काढायचा असेल तर याचं इक्वेशन मायनस दिस, हा काय? पी थ्री आहे, हा पी टू आहे, सॉरी पी टू आहे. ओके. पी टू झिरोच आहे, डायरेक्ट झिरो लिहिला असं तरी कळालं असतं. त्यानंतर प्लस इंटिग्रेशन डेल्टा सी टू डेल्टा मॅक्स पी एम मायनस, आता वरचा कर्व कुठला आहे बघा, हा कर्व कुठला आहे? पी थ्री. करेक्ट, पीई थ्री. ओके. पी थ्री डी डेल्टा. आपण ऍक्सिलरेटिंग पॉवरचं इक्वेशन हेच लिहितो ना, मेकॅनिकल मायनस इलेक्ट्रिकल. जनरेटरच्या बाबतीत काय लिहितोय? मेकॅनिकल मायनस इलेक्ट्रिकल. आणि मोटरच्या बाबतीत इलेक्ट्रिकल मायनस मेकॅनिकल. लक्षात ठेवा हे. ओके. मेकॅनिकल मायनस इलेक्ट्रिकल. ठीक. मग बघा इंटिग्रेशन डेल्टा सी टू डेल्टा झिरो पीएम मायनस झिरो डी डेल्टा प्लस इंटिग्रेशन डेल्टा सी टू डेल्टा मॅक्स पीएम मायनस पी थ्री. किंवा ह्याला काय लिहूया आपण? पी थ्रीला, हे बघा पी थ्री कुठे गेला? पी थ्रीला मी काय लिहू शकतो? पी एम किंवा पी मॅक्स थ्री. पी एम त्याला वापरलाय ना, मेकॅनिकलला वापरलाय. पी मॅक्स थ्री इंटू साइन डेल्टा असं म्हणतो याला. पी मॅक्स थ्री इंटू साइन डेल्टा. मग ते लिहूया तिथं. हे बघा त्याला असं म्हणूया, पी मॅक्स थ्री इंटू साइन डेल्टा. ओके. साइन डेल्टा इंटू डी डेल्टा. ठीक आहे. हा पुढे सांगा कसं येईल आता ते. हा इज इक्वल टू झिरो आहे, हे विसरू नका. इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो. झिरोला इक्वेट केले ते आपण. हा इज इक्वल टू झिरो. आता झिरो काय ना, पीएम मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डेल्टा झिरो मायनस डेल्टा सी
ओके ओके. अरे तुमचं लक्ष आहे का बघितलं मी. डेल्टा 0 टू डेल्टा सी म्हणजे काय येणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, डेल्टा सी मायनस डेल्टा 0. ओके, कळालं. करेक्ट आहे. लोअर लिमिट मायनस म्हणजे डेल्टा सी अप्पर आहे, डेल्टा 0 टू डेल्टा सी टू डेल्टा मॅक्स. येस, डेल्टा सी मायनस डेल्टा 0. कळालं. प्लस पुढे काय येणार सांगा. पीएम. आता हे कसं इंटिग्रेशन घेतो आपण बघितलं ना. हे डी डेल्टा आत गेलं, पीएम डी डेल्टा. पीएम कॉन्स्टंट आहे, डी डेल्टाचं इंटिग्रेशन डेल्टा डेल्टा. मग डेल्टा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हे काय आलं बघा, पीएम. काय झालं याला, मध्येच काय झालं याला. ओके, झालं. हा बघा इथं काय येणार, पीएम पीएम इंटू हा डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा सी मायनस पी मॅक्स 3 इंटिग्रेशन ऑफ साइन. हा मायनस कॉस, इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस. मग मायनस मायनस प्लस झालं, हे मी तर कॉस लिहितो, कॉस डेल्टा. आणि इथं काय लिहिलं बघा, डेल्टा सी टू डेल्टा मॅक्स. हे कळालं. हा मग 0 इज इक्वल टू पीएम डेल्टा सी मायनस डेल्टा 0 प्लस पीएम डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा सी प्लस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स मायनस कॉस डेल्टा सी इज इक्वल टू 0. आता हे थोडस बघा, पीएम हे जर एकत्र केलं, हा त्यातलं एक कॅन्सल होते. 0 इज इक्वल टू पीएम डेल्टा सी मायनस डेल्टा 0 प्लस डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा सी. ओके, प्लस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स मायनस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स मायनस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा सी. ठीक आहे. मग बघा हे डेल्टा सी आणि हे डेल्टा सी कॅन्सल झालं. ठीक आहे, म्हणजे इथं काय आलं. आणि ह्याला मी दुसऱ्या साईडला पाठवू का, ह्याला पॉझिटिव्ह करतो, तिकडे 0 आहे ना, ह्याला पॉझिटिव्ह करतो, दुसऱ्या साईडला पाठवतो. म्हणजे काय येतं बघा, पीएम डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा 0 प्लस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स इज इक्वल टू पी मॅक्स 3 कॉस डेल्टा सी. ओके, हे कळालं. आता ही इक्वेशन परत लिहूया बघा. पीएम पीएम डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा 0. ठीक आहे, डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा 0, पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स प्लस पी मॅक्स 3 कॉस डेल्टा 0 डिवायडेड बाय पी मॅक्स 3 इज इक्वल टू कॉस डेल्टा सी. कळालं का, नाही कळालं. हे आहे ना, पी मॅक्स 3 ने डिवाइड केलं त्याला, कॉस डेल्टा सी तसाच ठेवला. कॉस डेल्टा सीचं इक्वेशन काढलं. काढायचं काय होतं आपल्याला, डेल्टा सी काढायचं होतं ना. विसरला, कुठं जायचं होतं हेच विसरलं. डेल्टा सी काढायचं होतं ना आपल्याला. हा मग बघा काय आलं ह्याच्यात,
डेल्टा सी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ पीएम डेल्टा मैक्स माइनस डेल्टा 0 प्लस पी मैक्स 3 कॉस डेल्टा 0 डिवाइडेड बाय पी मैक्स 3. हे आलं कुठं पी मॅक्स 3 आहे का तिथं. ओके कॉस डेल्टा मॅक्स आहे. येस त्याचं स्लाइड चेंज केलं की सांगत जाऊ. येस गुड लक्ष आहे तुमचं. ओके काय येणार इथं मॅक्स. ओके आलं हे करेक्ट इक्वेशन. ठीक आहे हे बघा हे पेपरला गेटच्या पेपरला ह्याच्यावर क्वेश्चन असतात. हा सोडवायचा क्वेश्चन. गेटच्या पेपरला काय असते डेल्टा सी काढा डेल्टा सी सांगा. समजलं. ओके पुढे जाऊया. पी मॅक्स 3 कॉस डेल्टा मॅक्स. येस करेक्ट आहे आपलं डेल्टा मॅक्स मायनस डेल्टा 0. ठीक आहे ओके आणि हे काय असणार आहे इलेक्ट्रिकल. बघा हे काय असणार आहे इलेक्ट्रिकल डिग्री. इलेक्ट्रिकल डिग्री इलेक्ट्रिकलची माणसं ना आपण मेकॅनिकल नाही म्हणतो मेकॅनिकलचं वापरायचं नाही आपल्याच भांडणं इंजिनिअरिंग कॅडर मध्ये भांडणं हो की नाही. आम्ही तुमचं वापरणार नाही तुम्ही आमचं वापरायचं नाही. मेकॅनिकल वाली तर म्हणजे चक्रीन फिट इन पडायचे नाही इलेक्ट्रिकल डिग्री वगैरे वापरायला चालू केली. आपण तर कम्फर्टेबल असतोय काय प्रॉब्लेम नाही आपल्याला उलट सोपंच आहे. आपल्याला जरा हे अवघड पडते समजायला ठीक नाही. मेकॅनिकल डिग्री काय सोपंच आहे. इलेक्ट्रिकल डिग्री नॉर्थ पोल टू नॉर्थ पोल 360 डिग्री हो की नाही. मेकॅनिकल वाल्याला समजून सांगा हे छाती धरूनच कळ येते त्याच्या छातीत बासमती पाणी द्या प्यायला कारण त्याने हेच बघितलेलं असतं ना असं 360 डिग्री. आपण नॉर्थ पोल इथं लावला आपण ह्याला म्हणतो 360 डिग्री हो की नाही. समजा चुकून आपण नॉर्थ पोल इथं लावला याला म्हणतो 360 डिग्री ते म्हणते बास म्हणते आता पुढे सांगू नका म्हणते. परत आपण नॉर्थ पोल इथं लावला तर ह्याला म्हणतो 360 डिग्री नॉर्थ पोल टू नॉर्थ पोल हो की नाही. ते अटॅकच आहे त्याच लेवलला जाते म्हणून इलेक्ट्रिकल डोंट मेस विथ अस म्हणायचं. आमच्या नादाला लागू नका शॉक देईन म्हणायचं. बेस्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे बेस्ट कुठलं इलेक्ट्रिकल म्हणून बघायची जी मोठी झाल्यात की नाही एकदम फेमस तर त्यांचं थोडस बॅकग्राऊंड काढलं तर त्यात तुम्हाला इलेक्ट्रिकल सापडते. अशी 4-5 जणांची नाव आहेत शोधून बघा. ओके कारण डोकं लय लावायला लागते आणि एकदा ते डोकं लावायची प्रॅक्टिस झाली की मग कुठं बी डोकं लागते मग आपलं सगळीकडे लागायला लागते मग. हा आता काय काढला आपण डेल्टा सी काढला. आता काढायचं आपल्याला क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. आता काय काढायचंय क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. ठीक आहे आता आपल्याला काढायचं आहे क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. ठीक आहे टीसी हा काढायचा आहे क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. ओके आता बघा त्यासाठी स्विंग इक्वेशन पहिला आठवायचं याला पाया पडायचं. स्विंग इक्वेशन काय स्विंग इक्वेशन d2 डेल्टा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू pa इज इक्वल टू pm मायनस pe pm मायनस pe. आता बघा ज्यावेळी क्रिटिकल क्लिअरिंग टाइम काढायचा आहे त्यावेळी इलेक्ट्रिकल आउटपुट काय होते बघा त्यावेळी ह्या इथला टाइम काढायचा हा टाइम काढायचा
त्यावेळी इलेक्ट्रिकल आउटपुट काय आहे, त्यावेळी फॉल्ट होते त्यावेळी ड्युरिंग फॉल्ट 0 आहे. ओके, म्हणजे बघा 0 म्हणजे कुठला आहे ते, 0 म्हणजे कुठला आहे, 0 म्हणजे P2 आहे ना. ओके, आता तुम्ही डायरेक्ट पुस्तक उघडलं तर इथं डायरेक्ट P2 लिहिलेलं असते. मग हे समजेपर्यंत इथे 1 तासभर जातोय, तास 2 तास झाले. P2 का घेतलं, कारण क्रिटिकल क्लिअरिंग टाइम कुठला काढायचा आपल्याला, ड्युरिंग फॉल्ट. ड्युरिंग फॉल्टला इलेक्ट्रिकल आउटपुट काय आहे, 0, म्हणून इथं P2 घेतलं. मग बघा हे काय झालं इक्वेशन, PM मायनस 0. मग D2 डेल्टा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू PM लिहिलं, इज इक्वल टू PM. आता काय करूया, इंटिग्रेटिव्ह ऑन बोथ साइड्स. बघा मग काय केलं, इकडे इंटिग्रेशन टाकलं, इकडे इंटिग्रेशन टाकलं, असं इंटिग्रेटिव्ह ऑन बोथ साइड्स. मग काय झालं, हे डी डेल्टा बाय dt. हा, आता विथ रिस्पेक्ट टू टी करायचं ना, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आहे. ओके, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आहे. मग इथं जरा डी डेल्टा बाय dt, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल इच अदर, माहिती आहे ना. हा, त्यामुळे हे कॅन्सल झालं, एक यातला D2 डेल्टा बाय dt स्क्वेअर मधलं एक कॅन्सल झालं, आणि इथं काय राहिलं आता, PM T. ओके, M D2 डेल्टा बाय dt स्क्वेअर आहे ना. येस, मग इथं काय आला, हा इथं M लिहू आपण, M राहिला, कॉन्स्टंट राहिला ना त्या स्विंग इक्वेशन मधला. आता D डेल्टा लिहिलं, D डेल्टा इज इक्वल टू PM T बाय M dt. ओके, मग परत इंटिग्रेटिव्ह ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेटिव्ह ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिव्ह ऑन बोथ साइड्स केलं की काय आलं बघा, डी डेल्टाचं इंटिग्रेशन डेल्टा इज इक्वल टू PM बाय M T स्क्वेअर बाय 2, T स्क्वेअर बाय 2. आता एवढे सगळे इंटिग्रेशन घेतले, या सगळ्याचा मिळून एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊ, या सगळ्याचा मिळून एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊ, डेल्टा किंवा C घेऊ त्याला, ठीक आहे, किंवा काही C घेऊ. ओके, आता हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कसा काढायचा बघा, ऍट T इज इक्वल टू 0, T इज इक्वल टू 0, डेल्टा काय आला, C. हा डेल्टा जो C आला यालाच आपण म्हणतो डेल्टा 0. ऍट T इज इक्वल टू 0 म्हणजे फॉल्ट व्हायच्या आधी, त्यावेळी आपला डेल्टा काय होता, इनिशियल डेल्टा होता ना, नॉर्मल कंडिशनचा. या कर्ववर बघितलं का, बघा ज्यावेळी फॉल्ट झाला त्यावेळी इथनं टाइम चालू झाला ना, इथं काय होतं, याला T इज इक्वल टू 0, आणि इथनं इथपर्यंत जाईपर्यंत हा काय असणार आहे, TC, क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. मग तेच घेतले, T इज इक्वल टू 0 ला काय होतं आपला डेल्टा 0, T इज इक्वल टू 0 ला डेल्टा 0, आणि T इज इक्वल टू TC ला, T इज इक्वल टू TC ला काय असणार आहे, हा डेल्टा C, बरोबर आहे. मग काय लिहिलं मी, डेल्टा C इज इक्वल टू PM बाय M TC स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस डेल्टा 0, प्लस डेल्टा 0. ओके, प्लस डेल्टा 0 हे झालं. आता त्याच्यात आपल्याला TCचं इक्वेशन काढायचंय, TCचं इक्वेशन काढायचंय. बघा काय लिहिलं मी मग, डेल्टा C मायनस डेल्टा 0, डेल्टा C मायनस डेल्टा 0 2M अपॉन PM, हे सगळं अंडर रूट मध्ये, आणि हे झालं TC, हे झालं TC, आणि हे क्रिटिकल क्लिअरिंग टाइमचं इक्वेशन आहे, ठीक आहे. हे बघा
काय लिहिणार तुम्ही? टीसी इज इक्वल टू बघा डेल्टा सी मायनस डेल्टा 0 इंटू 2m डिवायडेड बाय pm आणि हे सगळं अंडर रूट मध्ये आणि ह्याला चांगला असा बॉक्स करू एक. ओके, हे टीसी क्रिटिकल क्लिअरिंग टाइम. ओके, तर इथं थांबू आपण. उरलेला पार्ट पुढच्या ह्याला बघूया. लक्षात आलं? हा, चल थांबू.